आणि आता पाहणार आहोत राज्यभरातील पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नाशिकच्या गोदाघाट परिसरातील पाणी अखेर ओसरलं। पावसाची विश्रांती। गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग कमी केला। दुतोंड्या मारुतीच्या तळपायाजवळ पाणी। जायकवाडी धरण 71% भरलं। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये पाणी पातळीत समाधानकारक वाढ। नाशिकमधील पावसामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढली। कोकणामध्ये 4 दिवसांपासून पावसाची उघडी। रत्नागिरीमध्ये 24 तासात 10 मिलीमीटर पाऊस। ईशान्य अरबी समुद्रापासून पश्चिम बंगालपर्यंत कमी दाबाचा पट्टा। पुढील आठवड्यात पावसाची शक्यता। कोल्हापुरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची उघडी। धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला। पंचगंगेसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत घट। मात्र जिल्ह्यातील 23 बंधारे अद्यापही पाण्याखालीच। गडचिरोली नागपूर महामार्ग 4 दिवसानंतर वाहतुकीसाठी खुला। पुरामुळे महामार्ग 4 दिवसांपासून बंद होता। अनेक वाहनं आरमोरी परिसरात अडकली होती। महाबळेश्वर प्रतापगडहून पोलादपूरकडे जाणारा आंबेनळी घाट 5 दिवसांसाठी बंद। दरड कोसळत असल्यामुळे महाबळेश्वरहून पोलादपूरकडे जाणारी वाहतूक बंद। सातारा आणि रायगड जिल्हा प्रशासनाचा निर्णय। अकोल्यातील गोरेगाव बुद्रुक गावामधून जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरवस्था। गावातून जाणाऱ्या रस्त्याला नाल्याचं स्वरूप। रस्त्यावर 2 ते 3 फुटापर्यंत पाणी। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील जवळका बस स्थानक ते रेल्वे स्थानकाच्या रस्त्याची मोठी दुरवस्था। पावसामुळे रस्त्यावर मोठाले खड्डे। चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे स्थानिकांचे हाल। सांगली इथं रेल्वे उड्डाणपुलावरील खचलेल्या रस्त्याचं काम 2 महिन्यांपासून संथ गतीनं सुरू। रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित।